हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मी बनवली होती बीटरूटची कोशिंबीर। एकदम 5 ते 10 मिनिटांमध्ये ही बनते आणि बीटरूट आणि दही हे आपल्या हेल्थसाठी खूप जास्त चांगलं असतं। तर खूप हेल्दी आहे ही रेसिपी। तर मी आज ही तुमच्यासाठी घेऊन आले। तुम्ही हा व्हिडिओ नक्की एकदा शेवटपर्यंत बघा। तर चला आपण सुरुवात करू आजच्या रेसिपीसाठी। तर बीटरूटची कोशिंबीर बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक मीडियम साईजचं बीट। त्याचं साल आपण काढून घ्यायचं आहे। जसं आपण बटाट्याचं साल काढून घेतो तसंच इथे बीटरूटचं साल सुद्धा काढून घेतलंय। तर आता उन्हाळा चालू झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही ही बीटरूटची कोशिंबीर तुमच्या रोजच्या जेवणात सुद्धा ॲड करू शकता। ह्या बीटरूटचे काही आपल्या शरीरासाठी फायदे सुद्धा आहेत। हे बीटरूटमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्याच्यामुळे आपण जे जंक फूड खातो त्याला एक चांगलं अल्टरनेटिव्ह म्हणून बीटरूटचा फायदा होतो। तसेच बीटरूटमध्ये फायबर कंटेंटसुद्धा जास्त असतं, त्यामुळे डायजेशनमध्ये मदत करतं आणि ब्लड शुगर लेवल आहे बॉडीमधली तीसुद्धा रेग्युलेट करायला बीटरूटची मदत होते। तर आता या कोशिंबीरीमध्ये आपण दहीसुद्धा टाकणार आहे। तर ह्या दह्याचे सुद्धा काही फायदे आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। दही हे दुधापासूनच बनतं। जसं दुधामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे जास्त प्रमाणात असतं, तेच दह्यामध्ये सुद्धा कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं आणि त्याच्यामुळे आपल्या बोन फॉर्मेशनसाठी खूप जास्त मदत होते आणि दहीमुळे सुद्धा डायजेशन खूप जास्त चांगलं आणि स्मूथ होण्यास मदत होते। तर इकडे बीटरूटचं साल काढून झालेलं आहे। तर चाकूने मी इकडे ह्याचे 2 भाग करून घेतले। बीटरूट हे थोडंसं कडक असतं, त्याच्यामुळे डायरेक्ट असं पीसेस न करता छान किसणीने बारीक किसून घ्यायचं। तुम्हाला बीटरूट शिजवायची सुद्धा गरज नाही आहे। बारीक किसणीने बीटरूट किसून घेतल्यावर त्याची कोशिंबीर खूप मस्त होते। मी ही जी कोशिंबीरची रेसिपी दिलेली आहे ती 2 ते 3 लोकांसाठी इनफ होते। जर तुमच्याकडे जास्त लोक असतील तर मी जे इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत ते डबल करून तुम्ही ही रेसिपी बनवू शकताय। तर इकडे आपण जे किसून घेतलेलं बीट होतं ते एकदम रेडी झालं आहे। तर यामध्ये आता आपल्याला दही ॲड करायचं आहे। तर या कोशिंबीरीसाठी मी 4 मोठे चमचे दही टाकले। 4 मोठे चमचे म्हणजेच 4 टेबलस्पून दही आहे हे। दही टाकून झाल्यानंतर आपल्याला इकडे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। तर इकडे मी पाव चमचा मीठ घेतलंय, म्हणजेच 1/4 टीस्पून मीठ टाकलंय। थोडीशी चवीला साखर टाकायची आहे, ती सुद्धा मी पाव चमचा टाकली आहे, म्हणजेच 1/4 टीस्पून साखर टाकली। साखर टाकून झाल्यानंतर आपल्याला हे बीटरूट आणि दह्याचं मिक्सचर एकजीव करून घ्यायचं आहे। साखर टाकल्याने एकदम अशी छान थोडीशी नॉर्मल स्लाईट अशी गोडसर चव येते, त्यामुळे कोशिंबीर खूप जास्त छान लागते। तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही थोडीशी साखर नक्की टाका। तर इकडे बीटरूटची कोशिंबीर तुमची रेडी झाली आहे। तुम्हाला जर तडका नको असेल तर तुम्ही अशी कोशिंबीरसुद्धा सर्व करू शकता, पण तडक्यामुळे खूप मस्त चव लागते। तर मी तुम्हाला सांगेल की ह्या बीटरूटच्या कोशिंबीरीवर थोडासा तडका टाका, तर ही कोशिंबीर एकदम अप्रतिम लागते। तर त्यासाठी मी इकडे घेतलेले आहेत लसूण घेतलेत, थोडेसे कढीपत्ता घेतलेत, कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। तडक्याच्या भांड्यामध्ये मी इथे फक्त अर्धा चमचा तेल टाकलंय। हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं। हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी टाकायची आहे। तर इथे मी पाव चमचा मोहरी टाकली आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर मी इथे पाव चमचा जिरे टाकलेत। आपण जो 3 पाकळ्या लसूण घेतलेला होता तो चांगला बारीक कट करून घ्यायचा आणि तो या तडक्यामध्ये ॲड करायचा। आपण जो कढीपत्ता घेतलेला होता तो यामध्ये टाकायचा। 1 मिरची घेतलेली होती ती सुद्धा बारीक चिरून घ्यायची आणि ती यामध्ये टाकायची। छान 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं। तेल चांगलं गरम असल्यामुळे तुमचा तडका 1 ते
अर्ध्या मिनटामध्ये लगेच रेडी होतो। तर तुम्ही इकडे बघू शकता लसूण, मिरची आणि कढीपत्ता चांगलं भाजून झालं आहे। तर तुमचा हा तडका रेडी आहे। तर हा तडका आता बीटरूटच्या कोशिंबीरवर टाकायचा, छान मिक्स करून घ्यायचं आणि चवीला थोडीशी वरून गार्निश करायला कोथिंबीर टाकायची। तर तुमची इकडे बीटरूटची कोशिंबीर एकदम मस्त रेडी झाली आहे। तर ही तुम्ही सर्व करू शकताय आणि तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली। तुम्हाला जर माझं कंटेंट आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।